नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल सोहनी वेलकम करतो तुमचं स्पीड ॲग्री मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहे एंटोमॉलॉजीचे क्वेश्चन आन्सर जे कृषी सेवक भरती मागच्या वेळेस जी कृषी सेवक भरती झाली होती त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले होते. ठीक आहे, तर मला माहिती आहे तुमचा वेळ जो आहे तो सर्वोत्तम आहे, सर्वात महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा जो वेळ आहे तो एक एक मिनिट जो आहे तो व्यवस्थित वापरला पाहिजे. इंस्टाग्राम यूट्यूब शॉर्ट्स याच्या भानगडीत सध्या तरी पडायला नाही पाहिजे, कारण जे आपलं करिअर आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. बघा, क्वेश्चन नंबर 1 येऊ आपण. क्वेश्चन नंबर 1 आहे, विच ऑर्डर डू बिटल्स बिलॉंग टू? म्हणजेच बिटल हे कोणत्या गणाशी किंवा ऑर्डरशी संबंधित आहे, हा आहे पहिला प्रश्न. ऑप्शन लेपिडोप्टेरा, ऑप्शन बी कोलिओप्टेरा, सी ऑप्शन डिप्टेरा, डी आहे हेमिप्टेरा आणि ई आहे ऑर्थोप्टेरा. आता बघा, लेपिडोप्टेरा या ऑर्डरचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस लेपिडोप्टेरा ऑर्डरमध्ये कोणते कोणते इन्सेक्ट येतात? तर पहिलं आहे मॉथ, दुसरं कॅटरपिलर आणि तिसरं आहे बटरफ्लाय. हे तीन शब्द तुम्हाला दिसले की समजून जायचं ऑर्डर काय आहे, लेपिडोप्टेरा आहे. तर ही ऑर्डर बिटलची नाही. त्याच्यानंतर येऊ आपण ऑप्शन सी वरती. ऑप्शन सी आहे डिप्टेरा. तर डिप्टेरा ऑर्डर मध्ये येतात ट्रू फ्लाईज. ट्रू फ्लाईज येतात. ठीक आहे, आता बऱ्याचशा स्टुडंटच्या मनामध्ये हा क्वेश्चन राहील की सर नेमकं ट्रू फ्लाय म्हणजे काय? तर नावातच आहे त्याच्या, ट्रू फ्लाय म्हणजे खऱ्या माशा आणि याच्यासोबत येतं खोट्या माशा. ठीक आहे, आता हे नेमकी काय भानगड आहे ही आपण समजून घेऊ व्यवस्थितरित्या. बघा, ट्रू फ्लाय आणि फॉल्स फ्लाय मधला नेमका फरक काय तो समजून घ्यायचा आपल्याला. ट्रू फ्लाय आणि फॉल्स फ्लाय उदाहरणामधूनच तुम्हाला समजून जाईल की कोणती माशी ही खरी आहे आणि कोणती खोटी आहे. तर ट्रू फ्लाय म्हणजे खरी माशी, फॉल्स फ्लाय म्हणजे खोटी माशी. ठीक आहे, ओके. याच्यावरून तर काही समजलं नाही सर. उदाहरण बघू आपण. ट्रू फ्लायचे बघा, हाऊस फ्लाय म्हणजे आपली जी घरमाशी आहे ही खरी खुरी माशी. दुसरं उदाहरण जर घेतलं आपण तर दुसरं उदाहरण आपल्याला घेता येईल फ्रूट फ्लायचं. फ्रूट फ्लाय ही सुद्धा खरी माशी आहे. आणि तिसरं उदाहरण हॉर्स फ्लाय. या तीन माश्या ज्या आहेत त्या खऱ्या खुऱ्या माश्या आहेत. डोळ्याने दिसल्यानंतर तुम्हाला समजून जातं अरे ही माशी. खोट्या माश्या कोणत्या सर? तर बघा, पहिलं उदाहरण घेऊ आपण बटरफ्लाय. बटरफ्लाय, आता या बटरफ्लायच्या नावाच्या शेवटला जरी फ्लाय असेल तर ही खरी खुरी माशी नाही. दुसरं उदाहरण घेऊ आपण ड्रॅगन फ्लाय. ड्रॅगन फ्लाय ही सुद्धा उडते पण ही माशी नाही. ड्रॅगन फ्लाय म्हणजे आपले ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस ते उडताना घोडे दिसतात बघा, त्याला ड्रॅगन फ्लाय म्हणतो आपण. ती माशी आहे का ऍक्च्युअली? तर नाही सर, माशी नाही. त्याच्यानंतर डॅमसेल फ्लाय. डॅमसेल फ्लाय याच्या शेवटला जरी आपल्याला फ्लाय दिसत असेल तरी सुद्धा ही खरीखुरी माशी नाहीये. त्याच्यामुळं ज्या खऱ्या माशा आहेत ट्रू फ्लाईज ह्या कोणत्या ऑर्डर मध्ये येतील? तर यांची ऑर्डर आहे डिप्टेरा. डिप्टेरा ऑर्डर मध्ये येतील. ठीक आहे, आणि ह्या ज्या खोट्या माशा तुम्हाला दिसत आहेत यांच्या ऑर्डर वेगवेगळ्या असतील. बटरफ्लायची ऑर्डर आत्ताच आपण बघितली किती, लेपिडोप्टेरा आहे. ड्रॅगन फ्लायची ओडोनॉट आहे. डॅमसेल फ्लायची ओडोनॉट आहे. ठीक आहे, तर जे फॉल्स फ्लाय आहे त्यांची ऑर्डर वेगवेगळी असू शकते. ट्रू फ्लाय जे त्या बऱ्यापैकी डिप्टेरा ऑर्डर मध्ये येतील. हा पहिला फरक बघितला आपण. ठीक आहे, तर दुसरा सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे तो आहे यांचे पंख. ठीक आहे, डिप्टेरा ऑर्डर मध्ये ज्या पण फ्लायज येतील त्यांचे समोरचे जे पंख आहे ज्याला आपण फोर विंग असं म्हणतो, हे फोर विंग मेम्ब्रेनस टाईपचे असतील आणि मागचे जे पंख आहे हे बऱ्यापैकी रिड्यूस्ड झालेले असतील. त्यांची साईज एकदम छोटी झालेली असेल आणि समोरचे जे पंख आहे त्यांना सपोर्ट देण्याचं काम हे हिंड विंग्स करतील. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. फोर विंग समोरचे पंख मेम्ब्रेनस राहतील आणि हिंड विंग हे रिड्यूस्ड झालेले असतील बॅलेन्ससाठी. ठीक आहे, उडण्यासाठी बॅलेन्स
पाहिजे तर त्याच्यासाठी हे जे मागचे पंख हे रिड्यूस झालेले असतील, जे मेम्ब्रेनस विंगला सपोर्ट सुद्धा करतील आणि त्यांना प्रोटेक्ट सुद्धा करतील. तर आपण जर बघितलं तर रिड्यूस झालेल्या पंखांचं तेवढं काम राहत नाही. म्हणजेच फंक्शनल पेअर जे फंक्शनल ते फक्त 4 विंग आहे आणि मागचे जे पंख आहे ते नॉन फंक्शनल आहे. हा बेसिक डिफरन्स अजून एक लक्षात घ्यायचा आहे. हे आपण बघतोय ट्रू फ्लायचं. ट्रू फ्लायमध्ये समोरचे पंख हे मेम्ब्रेनस राहतील, मागचे पंख साईज रिड्यूस झालेली राहील, छोटी झालेली राहील आणि त्याच्यामुळे फक्त समोरचे पंख हे उडण्यासाठी कामा येतील. मागचे पंख त्या पंखांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी वापरता येईल. हे बघितलं आपण ट्रू फ्लायचं. फॉल्स फ्लायमध्ये दोन्ही जे पंख आहेत म्हणजे 4 विंग आणि हिंड विंग हे दोघे सुद्धा काय राहतील, फंक्शनल राहतील. ठीक आहे, क्लिअर. तर त्याच्यामुळं आपण बघितलं की डिप्टेरा ऑर्डरमध्ये ह्या ट्रू फ्लाईज येतील, बिटल येतील का, तर नाही सर. म्हणजेच ऑप्शन नंबर सी हा सुद्धा कटला. आता ऑप्शन राहिला डी. डी ऑप्शन मध्ये काय दिलाय, हेमिप्टेरा. हेमिप्टेरा जे ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सकिंग टाइप ऑफ इन्सेक्ट पेस्ट येतात. सकिंग टाइप ऑफ इन्सेक्ट पेस्ट म्हणजे पानातला, फुलातला, फळातला रस शोषणारे किडे. ठीक आहे, पानातला, फुलातला, फळातला रस शोषणारे किडे म्हणजे सकिंग इन्सेक्ट पेस्ट येतील याच्यामध्ये हेमिप्टेरा ऑर्डर मध्ये. उदाहरण जर द्यायचं झालं तर आफिड, ज्याला मराठीमध्ये आपण मावा असं म्हणतो. त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय, ज्याला मराठीमध्ये आपण पांढरी माशी असं म्हणतो. त्याच्यानंतर मिलीबग, याला मिलीबगच म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर बग्स जेवढे पण असतील आपले, रेड कॉटन बग असेल, डस्की कॉटन बग असेल, हे सगळे जे इन्सेक्ट आहे ते सकिंग टाईपचे इन्सेक्ट आहेत. पानातला, फुलातला आणि फळातला रस ओढणारे किडे आहेत. बऱ्याचशा केसेसमध्ये फांद्यावरचा सुद्धा जो रस आहे तो ओढतात. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हेमिप्टेरा ऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये आफिड, व्हाईट फ्लाय, मिलीबग, सगळ्या प्रकारचे बग्स त्याच्यामध्ये येतील. तुम्ही म्हणत असाल की सर एवढा सगळा वेळ हा एका प्रश्नासाठी का घालताय, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक प्रश्न आपण डिस्कस नाही करत आहे, याच्यामध्ये कितीतरी प्रश्न आपण डिस्कस करतोय. कशा पद्धतीनं बघा, तुम्हाला परीक्षेत विचारलं की मॉथचे ऑर्डर काय, लगेच सांगता येईल लेपिडोप्टेरा आहे. कॅटरपिलरचे ऑर्डर काय सर, लेपिडोप्टेरा आहे. बटरफ्लायचे ऑर्डर काय, लेपिडोप्टेरा आहे. फ्लाईजचे ऑर्डर काय, डिप्टेरा आहे. त्याच्यानंतर आफिडचे ऑर्डर काय, हेमिप्टेरा. व्हाईट फ्लायची हेमिप्टेरा, मिलीबगची हेमिप्टेरा, सगळ्या बगची हेमिप्टेरा. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इन्सेक्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त इन्सेक्टची आपण ऑर्डर बघून घेतली. 7 क्वेश्चन तुमचे इथेच डिस्कस झाले. त्याच्यामुळं क्वालिटी ऑफ द कंटेंट बघा, ते जास्त महत्वाचं आहे. आणि क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी जर फास्ट घ्यायचं असेल तर फास्ट सुद्धा घेता येईल, पण त्याने काय होईल, थोडासा कन्सेप्ट आपला एवढा क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने जाऊ. ठीक आहे, लास्ट ऑप्शन राहिला ऑर्थोप्टेरा. ऑर्थोप्टेरा ऑर्डर मध्ये काय काय येतं बघा, ग्रास हॉपर येतं, क्रिकेट्स येतात. ग्रास हॉपर आणि क्रिकेट्स येतात हे ऑर्थोप्टेरा ऑर्डर मध्ये. त्याच्यामुळे ही सुद्धा ऑर्डर येणार नाही बिटलची. तर बिटलची ऑर्डर काय येईल बघा, कोलिओप्टेरा. बिटलची जी ऑर्डर आहे ती काय आहे, कोलिओप्टेरा आहे. क्लिअर एवढं बघा. आन्सर काय, बी म्हणजेच कोलिओप्टेरा. कॅरेक्टराइज बाय हार्डन 4 विंग. तर बघा, बिटल्स जे आहे हे कोलिओप्टेरा ऑर्डरशी संबंधित असतात. कोलिओप्टेरा ऑर्डर मध्ये बिटल्स येतात. हार्ड 4 विंग्स याचे वैशिष्ट्य असतात, म्हणजे जे समोरचे पंख आहे ते कसे झालेले असतात, हार्ड झालेले असतात, ज्यांना आपण इलिट्रा असं म्हणतो. आताच आपण बघितलं की ट्रू फ्लाईज आहेत, तर ट्रू फ्लाईज मध्ये मागचे पंख हिंडविंग हे रिड्यूस झालेले असतात आणि कोलिओप्टेरा ऑर्डर मध्ये काय झालेलं असतं, 4 विंग समोरचे पंख हे हार्ड झालेले असतात, ज्याला आपण इलिट्रा असं म्हणतो. क्लिअर आहे. जर हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आपला जो ग्रुप आहे स्पीड ॲग्री ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे कंटेंट आपण टाकत असतो. बघा, परत ते सांगितलंय, दिस इज द लार्जेस्ट अँड मोस्ट डायव्हर्स ऑर्डर इन एंटायर ॲनिमल किंगडम. तुम्हाला माहित असेल ॲनिमल किंगडम मधला सगळ्यात मोठी जर ऑर्डर असेल ती कोणती आहे, कोलिओप्टेरा आहे.
ह्या ऑर्डरमध्ये जवळपास 3.5 लाख स्पेसिस सापडतात. मजाक नाही, 3.5 लाख स्पेसिस फक्त एका ऑर्डरमध्ये सापडतात. ठीक आहे. आणि ज्या डिस्क्राईब झालेल्या अशा स्पेसिस 3.5 लाख आहेत. ज्या नॉन डिस्क्राईब झालेल्या आहेत, ज्यांना अजून आयडेंटिफाय करण्यात आलेलं नाही, त्यांचं नॉमेनक्लेचर करण्यात आलेलं नाही, असे जे इन्सेक्ट आहेत कोलिओप्टेरा ऑर्डर मधले, ते सुद्धा त्यांची संख्या सुद्धा भरपूर असणार आहे. तर जे माहिती आहेत आपल्याला असे किती स्पेसिस आहेत, 3.5 लाख स्पेसिस आहेत. आणि त्याच्यामुळे इट इज द मोस्ट डायव्हर्स अँड लार्जेस्ट ऑर्डर ऑफ ॲनिमल किंगडम. क्लिअर एवढं? आता कोलिओप्टेरा हा शब्द हा ग्रीक शब्दापासून घेतलेला आहे. तर कोलिओस या शब्दाचा अर्थ होतो शीत आणि टेरान या शब्दाचा अर्थ होतो विंग, म्हणजे शीत लाईक विंग त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. शीत म्हणजे काय? आवरण, हार्ड कवच ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तर फोरविंग जे ते मॉडिफाय झालेले असतात, छोटे झालेले असतात, त्यांना इलिट्रा असं म्हणतो आपण. एकदा हे व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 वरती येऊ आपण. क्वेश्चन नंबर 2 आहे, थॅनाटोसिस इज अ टाइप ऑफ. थॅनाटोसिस हा कशाचा प्रकार आहे? ऑप्शन ए आहे रिप्रोडक्शन, ऑप्शन बी ग्रोथ, ऑप्शन सी डिफेन्स मेकॅनिझम, ऑप्शन डी मेटामॉर्फोसिस, ऑप्शन ई न्यूट्रिशन. तर बघा, रिप्रोडक्शनचा अभ्यास आपण 8वी 9वी मध्ये केलाय. ठीक आहे. 8वी 9वी पासून आपण रिप्रोडक्शन शिकत आलोय आणि कुठेही रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला थॅनाटोसिस हा शब्द दिसला नाही. हा ऑप्शन कट झाला. ग्रोथचा पण अभ्यास केलेला आहे आपण, बीएससी ॲग्रीला केला. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा प्लॅनची ग्रोथ कशी होते, काय होते, सगळ्या गोष्टी आपण अभ्यास केलाय. तर हा सुद्धा ऑप्शन कट होईल. याच्यामध्ये थॅनाटोसिस आपल्याला कुठंच दिसत नाही. न्यूट्रिशनचा पण अभ्यास केलाय आपण, ॲनिमल न्यूट्रिशनचा अभ्यास केलाय, प्लॅन न्यूट्रिशनचा अभ्यास केलाय आणि त्याच्यासोबत सोबत ह्युमन न्यूट्रिशनचा सुद्धा अभ्यास केलाय. याच्यामध्ये पण कुठं थॅनाटोसिस आपल्याला दिसत नाही. मेटामॉर्फोसिस आणि डिफेन्स मेकॅनिझम हे 2 पर्याय राहिले. तर मेटामॉर्फोसिस म्हणजे काय ते अगोदर सांगून देतो. तर बघा, मेटामॉर्फोसिस म्हणजे काय? तर बघा, आपण लहानपणी म्हणजे नेमकं आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर आपण बाळ ही अवस्थामध्ये असतो. त्याच्यानंतर आपली वाढ होते, स्ट्रक्चरल चेंजेस होतात, हार्मोनल बदल होतात, आपण किशोर अवस्थेमध्ये पोहोचतो. किशोर नंतर आपण प्रौढ अवस्थेमध्ये येतो. प्रौढ अवस्थेमधून आपण वृद्ध अवस्थेमध्ये जातो आणि वृद्ध अवस्थेमधून आपला शेवटी येतो मृत्यू. या सगळ्या अवस्थेमधून प्रत्येकाला जावं लागतं. जो वृद्ध होतो त्याच्यानंतर तो मरण पण पावतो. ठीक आहे. या अवस्थांमधून आपण जातो. एखाद्या वृद्धाला तुम्ही विचारलं की तू किशोर होता का, तर तो होच म्हणेल. तो म्हणणार नाही की मी किशोर अवस्था बायपास केली आणि बाळाचा डायरेक्ट प्रौढ झालो, असं तो म्हणू शकत नाही. प्रत्येक माणसाला या स्टेजमधून जावं लागतं. तसे इन्सेक्टला सुद्धा 4 स्टेजेसमधून जावं लागतं: एग, लार्वा, प्युपा आणि ॲडल्ट. काही इन्सेक्टमध्ये 3 स्टेजेसमधून त्यांना जावं लागतं: एग, निम्फ आणि ॲडल्ट. ठीक आहे. तर एग मधून ज्यावेळेस तो निम्फ मध्ये जातोय त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, स्ट्रक्चरल काय बदल होत आहेत, फंक्शनल काय बदल होत आहेत, त्याच्यानंतर त्याच्या हार्मोन्स मध्ये काय बदल होत आहेत आणि तो कोणत्या फॉर्म मध्ये जातोय, या सगळ्या गोष्टी आपण मेटामॉर्फोसिस मध्ये अभ्यास करतो. ठीक आहे. मेटामॉर्फोसिस म्हणजे चेंज इन द फॉर्म. ठीक आहे. एकचा लार्वा बनणे, लार्वाचा प्युपा बनणे, प्युपाचा ॲडल्ट बनणे, मेटामॉर्फोसिस. तर हे सुद्धा उत्तर येणार नाही. आता उत्तर राहिलं डिफेन्स मेकॅनिझम. आता नेमकं हे थॅनाटोसिस ही काय भानगड आहे ते आपण बघू. याचं करेक्ट उत्तर आहे डिफेन्स मेकॅनिझम. करेक्ट उत्तर काय आहे? डिफेन्स मेकॅनिझम. कसं डिफेन्स मेकॅनिझम येते बघा. आता अन्न साखळी आपल्याला माहिती असेल. अन्न साखळीमध्ये वाघ जो आहे तो हरणीला खातो. एकदा मला पेन सिलेक्ट करू दे. बघा, वाघ हा हरिणीला खातो आणि हरिण ही कशाला खाते? गवताला खाते. बरोबर आहे. ही अन्न साखळी. तसंच जे इन्सेक्ट आहेत त्यांना खाणारे दुसरे इन्सेक्ट, लार्ज इन्सेक्ट हे अवेलेबल आहेत एन्व्हायरमेंटमध्ये. हे मोठे इन्सेक्ट
छोट्या इन्सेक्टला खाऊन घेतात. क्लिअर झालं? मग या छोट्या इन्सेक्टला निसर्गाने एक वरदान अजून दिलेलं आहे की तुम्ही मेल याची ऍक्टिंग करू शकता. ठीक आहे. तर हे छोटे इन्सेक्ट काय करतात, त्यांचे जे पाय आहेत ते मध्ये ओढून घेतात, त्यांच्या शरीराचे बाहेरचे ऑर्गन्स ते पूर्ण शरीराच्या आतमध्ये घेऊन घेतात. बॉडी त्यांची एकदम स्टिफ होऊन जाते. जसं मेल्यानंतर इन्सेक्टची बॉडी हार्ड होते, नेमकं त्याच प्रकारे इन्सेक्ट जिवंत असताना पण मेल्याचे नाटक करत असताना सुद्धा त्यांची जी बॉडी आहे ती हार्ड होऊन जाते आणि सगळे जे ऑर्गन्स आहेत त्यांचे ते आतमध्ये ओढले जातात. आणि तो इन्सेक्ट 2 ते 3 मिनिटं तसा पडलेला राहतो. त्याला जर 2 ते 3 मिनिटं डिस्टर्ब केलं नाही तर तो ऑटोमॅटिकली त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये तो येऊन जातो. ठीक आहे. तर हे महत्वाचं आहे. यालाच आपण काय म्हणतो, थॅनाटोसिस. यालाच काय म्हटलं जातं, थॅनाटोसिस म्हटलं जातं. मेल्याची ऍक्टिंग करतात ते, जेणेकरून काय होतं, जो समोरचा जो किडा आहे त्याला फ्रेश माल पाहिजे असतो. ठीक आहे. फ्रेश माल पाहिजे असतो. जसं आपण पण मच्छी मटण वगैरे खरेदी करायला जातो तर आपण फ्रेश माल पाहतो, है ना. तसंच इन्सेक्टला सुद्धा फ्रेश माल पाहिजे असतो. जिवंत किड्यांना ते अटॅक करतात आणि त्यांना खाऊन घेतात. तर त्याच्यामुळं जे इन्सेक्ट आहेत, छोटे छोटे इन्सेक्ट, त्यांना निसर्गाने एक वरदान दिलेलं आहे की बापांनो तुम्ही मेल्याची ऍक्टिंग करा. त्याच्यानंतर तो समोरचा जो इन्सेक्ट आहे तो तुमच्यावर अटॅक करणार नाही, तो तिथून पळून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ओरिजिनल स्टेटमध्ये वापस येऊन जाल. या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, थॅनाटोसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे. बघा, थॅनाटोसिस इज अ बिहेवियरल डिफेन्स व्हेअर इन्सेक्ट प्रिटेंड टू बी डेड सीन इन बिटल्स. शक्यतो हे बऱ्यापैकी बिटल्स मध्ये दिसतं. बघा, आता याच्यामध्ये अजून काय सांगता येते. इन्सेक्ट ड्रॉप टू द ग्राउंड, खाली पडून जातात, कम्प्लिटली मोशनलेस, हालचाल त्यांची एकदम शून्य होऊन जाते. दे ऑफन अपियर अनअपेटायझिंग ऑर अनइंटरेस्टिंग टू द प्रिडेटर. जे प्रिडेटर आहे त्यांना ते अनइंटरेस्टिंग वाटायला लागतं की नको यार मेलेलं याला काय खायचं. ठीक आहे. मसल जे आहे ते स्टिफ होऊन जातात, हार्ड होऊन जातात. अनरिस्पॉन्सिव्ह टू एक्सटर्नल स्टिम्युलाय, म्हणजे तुम्ही त्याला जर टच केलं त्या किड्याला तर तो काहीच हालचाल करणार नाही. अशा पद्धतीनं एक्सटर्नल स्टिम्युलायला रिस्पॉन्स देणं बंद होऊन जातं. जर हे PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जे ते परत सांगतोय, बरंचसं कंटेंट महत्वाचं त्याच्यामध्ये मी टाकत असतो. त्या चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय बघा, स्टडी ऑफ अरेंजमेंट ऑफ सीटा इज कॉल्ड एज. सीटाच्या मांडणीच्या अभ्यासाला काय म्हणतात. ऑप्शन ए आहे मॉर्फोलॉजी, ऑप्शन बी कायटोटॅक्सी, ऑप्शन सी टॅक्सोनॉमी, ऑप्शन डी सिस्टमॅटिक्स, ऑप्शन ई फायलोजेनी. आता बघा, मॉर्फोलॉजी म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखाद्या इन्सेक्टच्या बाहेरचा अभ्यास करतो. ठीक आहे. म्हणजे तो दिसतो कसा, त्याचा रंग कसा आहे, त्याचे पंख किती आहेत, त्याच्यानंतर त्याचे जे ऑर्गन्स आहेत ते कशा पद्धतीने अरेंज झालेले आहे, हे सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, म्हणजे बाहेरचा अभ्यास करतो आपण, तर त्या शास्त्राला मॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. दुसरं टर्म येते अॅनाटॉमी. ज्यावेळेस आपण आतला अभ्यास करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आपल्याला बघायला भेटतात इन्सेक्टच्या बॉडीच्या आतमध्ये. जसं रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिएटरी सिस्टीम असेल, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम समजा. तर या सगळ्या सिस्टीम ह्या बॉडीच्या आतमध्ये असतात. आणि ज्यावेळेस आपण बॉडीच्या आतला अभ्यास करतो त्या शास्त्राला अॅनाटॉमी असं म्हटलं जातं. मला वाटतं मॉर्फोलॉजी आणि अॅनाटॉमी या दोघातला जो डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो, तर त्या इन्सेक्टला नावं देण्याचा अभ्यास करतो. त्यांना ग्रुप करण्याचा अभ्यास याच्यामध्ये आहे. सिस्टमॅटिक्समध्ये त्याचं आयडेंटिफिकेशन येईल. आयडेंटिफिकेशन कसं करायचं, आयडेंटिफिकेशन. त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर. या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या कशामध्ये येतील, सिस्टमॅटिक्समध्ये. तर फायलोजेनीमध्ये आपण आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर याचा तर अभ्यास करतोच, पण याच्या सोबत आपण ॲन्सेस्टर म्हणजे तो जो किडा आहे त्याचे पूर्वज कोणते होते, तो कसा इमर्ज झाला, त्याचा जन्म कसा झाला, या सगळ्या गोष्टी ज्या आहे
त्याचा सुद्धा अभ्यास आपण फायलोजेनी मध्ये करतो. सिस्टमॅटिक्स प्लस अँसेस्टरचा अभ्यास म्हणजेच फायलोजेनी. ठीक आहे. तर फायलोजेनी बघितलं आपण, सिस्टमॅटिक्स बघितलं, टॅक्सॉनॉमी बघितलं, मॉर्फॉलॉजी बघितलं. राहिला ऑप्शन कायटोटॅक्सी. हे तुमचं बरोबर उत्तर येईल. सीटाच्या मांडणीच्या अभ्यासाला कायटोटॅक्सी असं म्हणतात. आता हे सीटा नेमकी काय भानगड आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर एक आपण स्लाइड घेऊन घेऊ. सीटा जे हे आउटग्रोथ ऑफ एक्झोस्केलेटन असतं. आता हे नेमकं एक्झोस्केलेटन म्हणजे काय, तर ही इन्सेक्टची स्किन असते आणि या स्किनच्या बाहेर निघालेला जो भाग आहे, जो आउटग्रोथ आहे, त्याला आपण सीटा असं म्हणतो. तर ह्या ज्या स्किन आहे, या स्किन मधून ब्रिसल लाईक म्हणजे ब्रश सारखे काही हेअर्स बाहेर आलेले असतात. त्या हेअर्सलाच आपण काय म्हणतो, सीटा असं म्हणतो. आता हे सीटा जे हे निसर्गानं का दिलेले आहेत त्यांना, तर काही इन्सेक्ट मध्ये या सीटाचा वापर इन्सेक्टला पकडण्यासाठी होतो. ज्या इन्सेक्टला आपल्याला पकडायचं, खाऊन घ्यायचंय, त्या इन्सेक्टला पकडण्यासाठी सीटाचा वापर केला जातो. काही इन्सेक्ट मध्ये जाळं विणण्यासाठी, जाळं तयार करण्यासाठी म्हणजे वेबिंग करण्यासाठी सुद्धा सीटाचा वापर होतो. काही इन्सेक्ट मध्ये अट्रॅक्टिव्हनेस देण्यासाठी, अट्रॅक्टिव्हनेस, त्या इन्सेक्टला एकदम कलरफुल सीटा असतात, त्याच्यामुळे त्याला अट्रॅक्टिव्हनेस मिळतो. याच्यासोबत सोबत काही इन्सेक्ट मध्ये प्रोटेक्शन, बॉडीचं प्रोटेक्शन साठी सुद्धा हे सीटा जे ते असतात. ठीक आहे. तर या सीटाच्या मांडणी जी असते त्या अभ्यासाला कायटोटॅक्सी असं म्हटलं जातं. बघा, कायटोटॅक्सी इज अ स्टडी ऑफ सीटल अरेंजमेंट. ट्रायकोजन सेल जे आहे हे सीटाला प्रोड्यूस करतात आणि टार्मोजन सेल्स जे आहे ते सॉकेट फॉर्म करतात. ठीक आहे. आता समजा हे सॉकेट आहे, हे टार्मोजन सेल फॉर्म करतील आणि त्याच्यातून जे सीटा निघेल, हे सीटा ट्रायकोजन सेल फॉर्म करतील. ठीक आहे. या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. बघा, सीटा जे आहे ते कशा पद्धतीचं दिसतं, हे जे काट्यासारखं तुम्हाला दिसतंय, हेअर लाईक, ब्रिसल लाईक, तर केसासारखा आकाराचं जे दिसतंय तुम्हाला ते सीटा म्हणून ओळखलं जातं. आणि याच्या अरेंजमेंटचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणतो, कायटोटॅक्सी. बघा, याचे फंक्शन काय आहेत सीटाचे. अँट लाईन मध्ये ते एखाद्या इन्सेक्टला पकडण्यासाठी वापरला जातो. काही इन्सेक्ट मध्ये सेन्सर म्हणून काम करतात ते. स्पायडर मध्ये तर जाळं विणण्यासाठी वापर केला जातो सीटाचा. काही बटरफ्लाय मध्ये कलरफुल सीटा असतात जे अट्रॅक्टिव्हनेस त्यांना प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. आणि काही जे इन्सेक्ट आहेत ज्याच्यामध्ये जे सीटा आहेत ते पाण्याला रिपेल करतात, म्हणजे जसं वॉटर बिटल असेल किंवा बाकीचे काही इन्सेक्ट असतील, त्याच्यामध्ये पाण्यावर तरंगता यावं म्हणून सीटा जे ते असतात आणि ते पाण्याला दूर करतात शरीरापासून. अशा पद्धतीने आपण बघितलं. क्वेश्चन नंबर 4 वरती येऊ आपण आता. क्वेश्चन नंबर 4 आहे, किड्यांच्या विकासातील स्टेडियम या शब्दाचा अर्थ काय होतो. ठीक आहे. द टर्म स्टेडियम इन इन्सेक्ट डेव्हलपमेंट रेफर्स टू. स्टेडियम म्हणजे काय, सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे. मॉल्टिंग प्रोसेस आहे का, टाइम बिटवीन द मॉल्ट्स आहे का, ते का डेव्हलपमेंटल स्टेज आहे, का ग्रोथ रेट आहे, का साईज इन्क्रीज आहे. ठीक आहे. तर बघा, डेव्हलपमेंटल स्टेज नाहीये, ग्रोथ रेट पण नाहीये, साईज इन्क्रीज पण नाहीये. आता इथं तुम्हाला दोन शब्द सारखे दिसत असतील, मॉल्टिंग आणि मॉल्ट्स. ज्यावेळेस सिमिलर शब्द तुम्हाला दिसताना त्यावेळेस लक्षात घ्यायचंय की नेमकं उत्तर जे त्या दोन पैकी एक असतं. आता हे टाइम बिटवीन मोल्ड्स हे उत्तर आहे का मॉल्टिंग प्रोसेस हे उत्तर आहे, हे आपण बघू. सुरुवात अगोदर आपण बघू मॉल्टिंग म्हणजे काय. मॉल्टिंग म्हणजे काय, मॉल्टिंग म्हणजे काय, तर जे इन्सेक्ट आहेत त्यांना वाढ करण्यासाठी त्यांची जी स्किन आहे, ज्याला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये एक्झोस्केलेटन असं म्हणतो, ते एक्झोस्केलेटन त्यांना शेड करावं लागतं, काढून टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या बॉडीवरती नवीन स्किन येऊन जाते. या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, मोल्टिंग असं म्हटलं जातं. जसं हा पेन आहे बघा, ह्या पेनाचं जे वरचं आवरण आहे ते एकदम हार्ड आहे. या पेनाला जर कधी वाढ करायची असेल तर त्याला हे आवरण वरचं काढून टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर
त्याची वाढ जी आहे ती पॉसिबल होईल. हार्ड आवरण असल्यामुळं इन्सेक्टच्या बॉडीवरती त्याला वाढ करता येत नाही आणि त्याच्यामुळे त्याची जी स्किन आहे, ज्याला आपण एक्झोस्केलेटन असं म्हणतो, ते त्याला काढून टाकावं लागतं आणि नंतर लगेच त्याच्या बॉडीवरती नवीन स्किन जी आहे ती येऊन जाते. या सगळ्या प्रोसेसला मॉल्टिंग असं म्हटलं जातं. जसं आपण उदाहरण घेऊ शकतो सापामध्ये. सापामध्ये जी कात असते ती वाढीसाठी सगळ्यात मोठा आरसर असते. कात म्हणजे काय, तर इन्सेक्टच्या किंवा सापाच्या बॉडीवरची जी आउटर कव्हरिंग जी स्किन आहे, ठीक आहे, ती हार्ड असते आणि त्याच्यामुळे सापाची वाढ होत नाही. सापाला वाढ करायची असेल तर त्याला काय करावं लागतं, त्याची जी स्किन आहे ती टाकून द्यावं लागते, ज्याला आपण कात टाकणे असं म्हणतो. मराठीमध्ये एक वाक्प्रचार सुद्धा आहे, कात टाकणे म्हणजेच काय, ठीक आहे. तर कात टाकणे म्हणजे नवीन रूप किंवा नवीन काहीतरी करणे, नवीन रूप समोर येणे, असं त्याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीनं इन्सेक्ट जे ते स्किन त्यांची शेड करून टाकतात, काढून टाकतात आणि त्या स्किनच्या जागेवर नवीन स्किन येते. या प्रोसेसला मॉल्टिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता एखाद्या इन्सेक्टने पहिल्या वेळेस स्किन काढून टाकली, दुसऱ्या वेळेस काढली, तिसऱ्या वेळेस काढली आणि चौथ्या वेळेस काढली. तर पहिल्या आणि दुसऱ्या वेळेसमध्ये नेमका किती अंतर आहे, टाइम पिरियड किती आहे, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं स्टेडियम. ठीक आहे. समजा पहिल्या वेळेस स्किन शेड केली आणि दुसऱ्या वेळेस स्किन शेड केली, या दोघांमध्ये 12 दिवसांचं अंतर आहे फॉर एक्झाम्पल, तर 12 दिवस हे काय झालं, स्टेडियम झालं. ठीक आहे. म्हणजे टाइम इंटरवल बिटवीन द टू सक्सेसिव्ह मॉल्टिंग. आता पहिल्या आणि तिसऱ्या मधलं नाही घेऊ शकत आपण, कारण हे सक्सेसिव्ह नाहीये. 1 आणि 2 हे सक्सेसिव्ह आहे, एकाच्या नंतर 2 येईल, 2च्या नंतर 3 येईल, 1च्या नंतर डायरेक्ट 3 नाही घेऊ शकत आपण. त्याच्यामुळे सक्सेसिव्ह म्हणजे काय, पहिलं आणि दुसरं किंवा तिसरं आणि चौथं या दोघांच्या अंतरामध्ये, ठीक आहे, टाइम पिरियड किती दोघांमध्ये, याला आपण काय म्हणतो, स्टेडियम असं म्हणतो. आणि ह्या पिरियडमध्ये जो फॉर्म असतो त्या इन्सेक्टचा, त्या फॉर्मला काय म्हटलं जातं, त्या फॉर्मला काय म्हटलं जातं, तर इन्स्टार असं म्हटलं जाईल. ठीक आहे, इन्स्टार असं म्हटलं जाईल. बघा, स्टेडियम इज अ टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मॉल्ट आणि इन्स्टार जे आहे इट इज अ फॉर्म अज्युम्ड इन एनी स्टेडियम. ठीक आहे. मला वाटतं हा जो कन्सेप्ट आहे हा क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर आपण परत येऊ क्वेश्चन नंबर 4 आहे का 5 मला माहित नाही एक्झॅक्टली, पण बघा क्वेश्चन काय आहे, पिडोजेनेसिस इज अ रिप्रोडक्शन बाय. पिडोजेनेसिस हे कशाचं रिप्रोडक्शन आहे असा सिंपल प्रश्न आहे. ॲडल्ट फॉर्म्स ओनली, ऑप्शन बी आहे इमॅच्युअर स्टेजेस, ऑप्शन सी आहे एज्ड इंडिव्हिज्युअल, ऑप्शन डी मेटेड पेअर्स आणि ऑप्शन ई कोलोनियल फॉर्म्स. आता पिडोजेनेसिस हे प्रजननाचा एक प्रकार आहे, आपल्याला लक्षात येतं. प्रजनन कोण करू शकतं, ॲडल्ट करू शकता, तर हे उत्तर येणार नाही. एज्ड इंडिव्हिज्युअल, त्यांचं थोडंसं वय झालेले असे कीटक रिप्रोडक्शन करू शकतात का, हो, हे सुद्धा कॉमन आहे, हे येणार नाही. मेटेड पेअर्स म्हणजेच काय, मेल आणि फिमेल यांचं काय झालं, मिलन झालं आणि मिलन झाल्यानंतर जे जोडी त्याला आपण काय म्हणतो, मेटेड पेअर्स असं म्हणतो. कॉलोनियल फॉर्म अशी कोणती टर्मच नाहीये, त्याच्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल. राहिला एकच विषय जो आहे इमॅच्युअर स्टेजेस. तर पिडोजेनेसिस हे काय आहे, बरेचशा इन्सेक्ट जे ते काय करतात, ॲडव्हर्स कंडिशन आली आणि त्यांचं संख्या एकदम कमी व्हायला लागली, अशा केसमध्ये स्टेज बायपास करतात, स्टेज बायपास. ठीक आहे. आता आपल्याला माहित असेल काही इन्सेक्टमध्ये एग, लार्वा, प्युपा आणि ॲडल्ट ह्या 4 स्टेजेस असतात. तर लार्वल स्टेज जी, ही लार्वल स्टेज मधली जी फिमेल आहे ती काय करेल, डायरेक्टली एग लेइंग करायला चालू करून देईल, एग लेइंग. आता लार्वल स्टेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स व्यवस्थित तयार झालेले नाहीये, तरी सुद्धा एग लेइंग फिमेलद्वारे होतीये. म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल इथं एकत्र येणार नाही, नर आणि मादी यांचं मिलन होणार नाही आणि त्याच्यामुळं फर्टिलायझेशन होणार नाही, फर्टिलायझेशन बिलकुल होणार नाही आणि त्याच्यामुळं जे अंडे दिले जातात ते अनफर्टिलाइज्ड एग असतील, अनफर्टिलाइज्ड एग असतील.
लार्वल स्टेज मधली फिमेल हे अंडे डायरेक्टली द्यायला चालू करेल, जेणेकरून त्यांचं पॉप्युलेशन वाढेल त्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये आणि त्यांची संख्या एकदम बिलकुल कमी होणार नाही. ठीक आहे. तर याच्यासाठी निसर्गाने दिलेलं त्यांना एक वरदानच आहे की तुम्ही तुमच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स डेव्हलप झालेले नाही, नर आणि मादी एकत्र यायचं काम नाही, डायरेक्टली तुम्ही अंडे देणं जे आहे ते चालू करू देऊ शकता. पण हे जनरली ॲडव्हर्स केसेसमध्येच होतं. ठीक आहे. बघा, पिडोजेनेसिस इज रिप्रोडक्शन बाय इमॅच्युअर स्टेजेस बिफोर रिचिंग ॲडल्ट फॉर्म सीन इन सर्टेन फ्लाईज. फ्लाईजमध्ये काही फ्लाईजमध्ये तुम्हाला हे सापडतं. आता याच्यामध्ये बघा, लार्वल स्टेज जी आहे ती डायरेक्टली रिप्रोडक्शन करते, त्याच्यामुळे प्युपल आणि ॲडल्ट स्टेजला या जास्त जातच नाही. लार्वल स्टेजमध्ये एग लेइंग करते आणि लार्वल स्टेजमध्येच मरून जाते शक्यतो फिमेल. ठीक आहे. त्याच्यामुळे या स्टेजेस ज्या आहेत त्या बायपास झाल्या, प्युपल स्टेज आणि ॲडल्ट स्टेज. क्लिअर एवढं? पिडोजेनेसिस म्हणजे प्रौढ रूप धारण करण्याच्या अगोदर अपरिपक्व अवस्थेचे प्रजनन हे काही माशांमध्ये दिसते असं सांगितलंय. बरं सर, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 30 वर या. सॉरी 30 नाही, क्वेश्चन नंबर हा 5वा किंवा 6वा असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टर ऑफ फायलम आर्थ्रोपोडा. खालीलपैकी कोणते फायलम आर्थ्रोपोडाचे वैशिष्ट्य नाही? ऑप्शन ए आहे सेगमेंटेड बॉडी, ऑप्शन बी कायटनस एक्झोस्केलेटन, ऑप्शन सी पेयर्ड सेगमेंटेड अपेंडेजेस, ऑप्शन डी रेडियल सिमेट्री आणि ऑप्शन ई डॉर्सल हार्ट विथ ऑस्टिया. तर बघा, फायलम आर्थ्रोपोडा जे आहे याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी असते. सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय, तर जवळपास 20 सेगमेंट त्यांच्या बॉडीवरती राहते. 20 सेगमेंटने त्यांची बॉडी तयार होईल. कायटिनस एक्झोस्केलेटन म्हणजे जी स्किन त्यांची तयार झालेली आहे, बाहेरचं जे आवरण आहे एक्झोस्केलेटन आहे ते कायटिननं बनलेलं असेल, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर पेयर्ड सेगमेंटेड अपेंडेजेस, काही जे ऑर्गन्स आहेत ते काय असतील, पेयर्ड फॉर्म मध्ये असतील. तर यस, 2-2 जोड्यांमध्ये तुम्हाला सापडतील. जसं लेग्स जर बघितले तर 3 पेअर्स ऑफ लेग्स तुम्हाला दिसतील. विंग्स जर बघितले तर 2 पेअर्स ऑफ विंग्स तुम्हाला दिसतील. आणि अँटिना जर बघितले तर 1 पेअर ऑफ अँटिना तुम्हाला दिसेल. हे सगळे पेअर मध्ये आहेत. तर पेयर्ड सेगमेंटेड अपेंडेजेस हे सुद्धा फायलम आर्थ्रोपोडामध्ये सापडतं. त्याच्यानंतर डॉर्सल हार्ट. डॉर्सल हार्ट म्हणजे काय, तर बघा हा किडा आहे समजा आणि हे त्याचे पाय आहेत. तर त्याचं जे हार्ट असेल ते त्याच्या पाठीच्या साईडने असेल. ही आता त्याची पाठ पकडू आपण आणि हे त्याचं पोट पकडू. ठीक आहे. पाठीच्या साईडनं त्याचं हार्ट राहील विथ ऑस्टिया, ऑस्टिया सोबत राहील. ठीक आहे. तर हे सुद्धा कॅरेक्टर जे ते फायलम आर्थ्रोपोडामध्ये सापडतं. फायलम आर्थ्रोपोडामध्ये हार्ट जे ते पाठीच्या साईडनं राहील. आपण ह्युमन आहे, आपल्याला माहिती आहे की आपलं हार्ट जे ते पोटाच्या साईडने समोरच्या भागामध्ये, त्यांचं मागच्या भागामध्ये राहील. ठीक आहे, पाठीच्या साईडनं राहील. क्लिअर आहे? आता राहिला ऑप्शन फक्त रेडियल सिमेट्री. तर रेडियल सिमेट्री म्हणजे काय, तर असा शेप जो कोणत्याही भागातून जर कधी एखादी लाईन गेली तर इक्वल भागामध्ये डिवाइड केला जाऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण सर्कलचं उदाहरण घेऊ. त्याला जर आपण असं कट केलं, सॉरी आता माझी डायग्राम एवढी खास नाहीये, आपण एक स्लाइडच घेऊन टाकू. बघा, आता समजा हे सर्कल आहे, शेपच घेऊन आपण, थांबा. ठीक आहे. आता याला जर आपण असं डिवाइड केलं तरी सुद्धा याचे समान भाग पडतायत. हा भाग एक आणि हा भाग दुसरा समान आहे, सेम टू सेम दिसतात. त्याला असं जरी कट केलं आपण तरी सुद्धा 1, 2, 3 आणि 4 हे बिलकुल समान भाग पडतील. त्याला असं जरी कट केलं तरी सुद्धा त्याचे समान भाग पडतील. आणि त्याच्यामुळं एखाद्या इन्सेक्टला किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला कसंही कट केलं तर त्याचे समान भाग जर पडत असतील तर त्याला आपण रेडियल सिमेट्री असं म्हणतो. रेडियल सिमेट्री. तर हे कॅरेक्टर जे ते आर्थ्रोपोडामध्ये सापडत नाही. ठीक आहे. त्यांची बॉडी जी आहे ती रेडियल सिमेट्री नसते. त्यांची बॉडी जी आहे ती 2 भागामध्ये बिलकुल डिवाइड होते. समजा आता हा किडा आहे, जर त्याला आपण जर कापला तर
हा भाग आणि हा भाग हे दोघं बिलकुल सेम राहतील. ठीक आहे, हा भाग आणि हा भाग दोघे बिलकुल सेम राहतील. पण असा कापला तर तो जे भाग आहे ते सगळे सेम राहणार नाहीत. यालाच आपण काय म्हणतो, बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. फक्त दोन भागांमध्ये त्यांना डिवाइड करता येईल अशा भागांमध्ये जे बिलकुल सेम राहतील, सिमेट्रिकल. ठीक आहे, बिलकुल सेम राहतील. तर बायलॅटरल सिमेट्री सापडेल, पण रेडियल सिमेट्री सापडणार नाही फायलम आर्थ्रोपोडामध्ये. हे रेडियल सिमेट्रीचं उदाहरण आहे बघा. कट केलं त्याला, कसंही कट केलं तर त्याचे समान भाग पडतात. हे तुम्हाला सापडणार नाही आर्थ्रोपोडामध्ये. ठीक आहे, कृषी सेवकचा कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं जे ॲप आहे स्पीड ॲग्री, हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या प्ले स्टोअरवरून. त्याच्यामध्ये कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला 15 मॉक टेस्ट या टॉपिक वाईज दिलेल्या आहेत. 5 फुल लेंथ टेस्ट दिलेले आहेत, 5 फुल लेंथ. त्याच्यानंतर 15 मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर देतोय आणि 2000 प्लस VIP वन लाइनर्स देतोय. ठीक आहे, हे सगळं आहे फक्त 300 रुपयामध्ये. कुपन कोड जर तुम्ही वापरला तर ते तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर त्यासाठी माझ्याशी संपर्क करा. ॲप थ्रू तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता. जर तुम्हाला कृषी सेवक भरतीसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ही संधी जी आहे ती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, वेळ जाऊ देऊ नका, मॉक टेस्ट द्या, वन लाइनर्सची प्रॅक्टिस करा, पाठांतर करा, जेणेकरून येणारा जी परीक्षा आहे कृषी सेवक शक्यतो मार्च एप्रिलमध्ये ॲडव्हर्टाईज येईल असा माझा अंदाज आहे. आणि त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा, आणि त्यांनीच तुमचा जो रिझल्ट आहे तो येईल. ठीक आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नाही केलेलं. एकदा जाऊन बेल आयकॉनवरती क्लिक करून द्या आणि सबस्क्राईब बटन प्रेस करून द्या, म्हणजे येणारे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे, थांबूया आपण इथे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.